शुभम डाकीला पाहते पहिलं षटक 4:34 4:37 2 मिनिटं होऊन गेली. शुभम डाकी पहिला चेंडू चेंडूवर दिली छपराक आणि सुरुवात केली पहिल्या चेंडूवर षटकारानं. ह्यूज हिट 6 धावा मिळतील. बॅटिंग करताना खालापूर 11 खालापूर हा संघ. शुभम घोडविंद्या 6 धावा नक्की चालत. शुभम घोडविंद्याला आपण जरूर पाहतोय ओमकार सिद्धू 11 खालापूर संघाकडून. बंटी पेंडारी शुभम गोडविंदे गोलंदाज शुभम डाकी गावदेवी गावठाणसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ करते लॉंग ऑफ कडे. फिल्डर रेडी होते मात्र चेंडू अडवू शकले नाही. सज्जन मोकलला तिथे पाहिलं बॅकअप रेडी. धाव घेण्याची संधी मिळेल. फटका चांगला होता. क्लास टायमिंग होतं मात्र त्यानंतर लॉंग ऑफ कडून प्रयत्न नक्कीच झाला. पहिल्या चेंडूवर 6 धावा. दुसऱ्या चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि सुरुवातीची सलामीची जोडी शुभम गोडविंदे बंटी पेंढारी स्ट्राईक रेनला. खालापूर 11 संघासाठी ही जोडी महत्वाची असेल. इथून मैदानात उभं राहणं आणि चांगली धावसंख्या उभी करणं खूप महत्वाचे. 9 धावा दाफलकावर. वेगवान चेंडू टप्पा पडला. बाउन्स थोडासा होता आणि तो बीट होत असताना बंटी पेंढारी कुठल्या तयारीमध्ये नव्हते मोठा फटका खेळण्याचा. शुभम डाकी आतापर्यंत 3 चेंडू षटकार 3 धावा डॉट. 4 षटकांचा पूर्वार्ध. बंटी पेंढारी डॉट चेंडू पाहिला पहिला. शुभम डाकी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पण फुटला आले. सावध पवित्रा कार्पेटच्या माध्यमातून ड्राईव्ह करताना सावध फटका खेळला. मिसफील्ड तिथे होईल. शॉर्ट मिड विकेट कडे प्रयत्न नक्कीच होत असताना बंटी पेंढारी अगदी 2 धावा सहज धावा पूर्ण होत असताना धावफलकावर आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 11. 11 धावा धावफलकावर बिनबाद सावध क्रिकेट. बंटी पेंढारी आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला. फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न नक्की संपाय सिग्नल. पुढचा चेंडू शुभम डाकी सिंगल आली. एकूण धावफलक 12. शेवटचा चेंडू सामना करेल बंटी पेंढारी. 3 चेंडू मध्ये वैयक्तिक योगदान 2. फ्रंटफुटला आले. लाईन पाहिली नक्कीच आपण पाहतोय इनसाइड सर्कल चेंडू अडवला. सिंगल मिळेल.
तो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 13. टार्गेट विजयासाठी सेट करत असताना प्रयत्न होते बंटी आणि एका बाजूला शुभम घोडविंदे, शुभम डाकी टार्गेट सेट करण्यासाठी. पूर्वार्धामध्ये आपण जरूर पाहतोय गावदेवी गावठाण संघ. भरपूर वेळ चालला, अजूनही 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. दुसरं षटक घेऊन सोहेल धार पवार, ओव्हर नंबर 2. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा फटका फसल्यास स्वतः प्रयत्न जरूर करतोय, कठीण होता. बंटी पेंडारी आज शांत डोक्यानं खेळतो. 4 षटकामध्ये आपण पाहतो टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न होत असताना सोहेल धार पवार याला पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. शुभम घोडविंदे स्ट्रायकर एंडला षटकाराने डावाची सुरुवात करून दिली आणि त्याच्याकडून अपेक्षा असतील खालापूर 11 संघाला. पुन्हा एकदा ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्या शुभमने सुरुवात षटकाराने केली त्याला शांत बसवण्यासाठी गावदेवी गावठाणकडून प्रयत्न होतोय. आतापर्यंत सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सोहेल धारपवारला पाहतो 2 चेंडूंचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2. दोन चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 15. पुढचा चेंडू. ओ गुड बॉलिंग. दिशा टप्पा बघा किती सुंदर आहे. शांत बसवत असताना शुभम गोडविंदे जो एक आक्रमक फलंदाज. आतापर्यंत सुरुवातीच्या 3 चेंडूवर पाहिले 9 धावा, मात्र त्यानंतर हा डॉट बॉल. सोहेल धार पवार, ओव्हर नंबर 2. धावसंख्या 15. आता धावसंख्येला आपण पाहतो संत गतीनं सुरुवात षटकाराने केल्यानंतर त्यानंतर शुभम डाकीचं षटक संघासाठी चांगलं राहिलं. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये झेल होणार का, स्वतः प्रयत्न करतो गोलंदाज. विकेट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना खालापूर 11 संघासाठी. आज तालुका निहामध्ये आपण पाहिलं अनेक प्रत्येक गावातील स्टार खेळाडू ऑलराऊंडर. आज आपण पाहतो श्रेया स्पोर्ट्स वडगर असेल, I11 पनवेलचा संघ असेल, या अगोदरचा विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाला पाहिलं गावदेवी गावठाण. आज खालापूर 11. आज चांगल्या खेळाडूंचा खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला आदर्श ट्रॉफी आणि किंजल ट्रॉफी मध्ये. सोहेल धार पवार 4 चेंडू धावा धावफलकावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा. बॅट्समन नेम न्यू बॅट्समन. डाव्या हाताचा फलंदाज खोलात टाकलाय, थांबून ठेवतोय. नक्कीच या चेंडूवर प्रयत्न नक्कीच होईल. बघा फिल्डिंग टीमला सूचना आहे जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण अजूनही 4 मॅचेस कव्हर करायचे आणि 4:46 सर्वांचं सहकार्य असावं. सोहेल धार पवार आतापर्यंत 5 चेंडू 3 विकेट आणि एकच आपण पाहतो 3 धावा देत 1 विकेट. गुड बॉलिंग. रणपुटला आल्या बंटी पेंडारीसाठी वारंवार प्रयत्न करतो. बंटी पेंडारी सिस्टमॅटिक फलंदाजीसाठी ओळखला जातो, आक्रमकतेसाठी ओळखला जातो, मात्र आता शांत डोक्याने तो खेळतो. चला फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती 16. गडी बाद झाला. एक नवीन फलंदाज. खालापूर 11 संघाच्या संघनायकांना विनंती, 1 एक्स्ट्रा प्लेयर पाठवून ठेवा. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं. उद्या या स्पर्धेतील अंतिम दिवस असेल. 4था दिवस उद्या स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. चला गावदेवी गावठाण संघाला विनंती करतो थोडी घाई करा.
सोहेल धरपवारला पाहतो आपण. चला गावदेवी गावठाण टीम मीटिंग घेऊ नका. तर 2 षटकानंतर धावफलक आपण जरूर पाहतोय. टोटल धावा 16 आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा 13 आल्या, मात्र सोहेल धारपवारने जी गोलंदाजी केली, आकर्षक सुंदर गोलंदाजी, दिशा टप्पा विभिन्नता पाहायला मिळाली आणि आपल्या सुंदर गोलंदाजच्या जोरावर थांबून ठेवलं. ओ नंबर 3 आणि गोलंदाज आलाय गावदेवी गावठाण. चिराग. तिसरं षटक. बॅटिंग करत असताना टीम खालापूर 11. पहिला चेंडू वेगवान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन कडे गेले, अंपायर सिग्नल, 1 धाव मिळेल, 1 ने धाव फलक पुढे सरकेल. टोटल आतापर्यंत संघ पोहोचला 17 धावा. 4 षटकांचा सामना असेल. पहिल्या फिरीतीला अंतिम सामना. अजूनही हा सामना सोडून 3 मॅचेस कव्हर करायचं. आज एक संघ क्वालिफाय होईल तालुका ग्रुप मधून आणि उद्या 40+ क्रिकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. चिराग भोईर. पुढचा चेंडू क्रॉस बॅटेड ऑन साइडला. बंटी पेंढारी सावध खेळतो, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, निघाले 2 धावेसाठी, इझिली कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. समोर संघ गावदेवी गावठाण. चांगली धावसंख्या उभी करणं खूप महत्वाचं आहे. ऑन साइडला लॉफ करतो, बॅटच्या मधोमध. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. ओ गुड स्ट्रोक, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, अप्रतिम फटका बघा. गोलंदाजांवर आपण पाहतो जो हल्ला चढवला आता बंटी पेंढारी. या वेळेला आपण जरूर पाहिलं, लाईन आणि लेनचा अभ्यास केला आणि त्यानंतर गोलंदाज चिरागवर चढवलेला हल्ला. धावफलक पुढे सरकेल. टोटल एकूण धावा 25, 25. पेंढारी टायमिंग स्ट्रोक, व्हॉट अ क्लासिक शॉट, स्ट्रेट ड्राईव्हचा पॉवरफुल फटका. सुरुवातीला शांत डोक्याने खेळत होता आणि आता विस्फोटक रूप धारण केलं. यासाठी ओळखला जातो बंटी पेंढारी. आणि आता मजबूत स्थितीमध्ये खालापूर 11 संघ. टोटल संघ पोहोचला 31 रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. एक स्ट्रेट षटकार पाहिलं, अगदीचा फटका आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला. धावसंख्या वेगाने मुसंडी मारते. 31 रन्स ऑन बोर्ड. चिराग भोईर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. गावदेवी गावठाण विरुद्ध खालापूर 11. सामना दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट असेल. चला थोडा फास्ट खेळा. चला राहुल, बॉल बॉय राहुल, बॉल तिकडे असतील तर अंपायर्स कडे जमा करा. आपण बॉल बॉय राहुल अँड टीम जर तुमच्याकडे असतील तर अंपायर्स कडे जमा करा. कोणता चेंडू रिटर्न येत नाही. राहुल जरा लक्ष द्या. धावसंख्या 31. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. बंटी पेंढारी सुरुवातीपासून शांत होता. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल योगदान त्याचं पाहिलं. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. वैयक्तिक पोहोचलाय 18 वर. चिराग भोईर. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 31. खालापूर 11. पुढचा चेंडू चिराग भोईर.
बंटीसाठी फ्रंट फुटला आले, लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन केला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव. नकार देत असताना आम्ही आपल्याला सूचना देतो, नावं सांगण्यासाठी एक कोणीतरी खेळाडू पाठवा. चिराग भोईर, शेवटचा चेंडू, धावसंख्या 32. स्टेट खेळण्याचा प्रयत्न, दूरवर खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच तिसरा षटक सुरू असताना धाव घेण्याची तयारी, धोका, रिक्स होती मात्र नाहीये, धोका होता तो टळला. 3 षटकानंतर बॅटिंग करताना टीम खालापूर 11 बंटी पेंढारीच्या जोरावर मैदानावर आगीकूच करतोय आणि टार्गेट सेट करण्यासाठी अजूनही प्रयत्न होत असताना 3 षटकानंतर हे षटक चिरागचं ठरलं महागडं. 2 षटकार, 18 धावेचं षटक. शुभम डाकीनं 13 दिला, सोहिल दर्पावरनं मात्र कमबॅक करून 3 धावेचे षटक, 34 धावा झाल्यात. बॅटिंग टीम या वेळेला आपण पाहतो पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना खालापूर 11. चला स्पीडअप करा, दोन्ही संघाला विनंती आहे थोडा फास्ट खेळा. शेवटचं षटक, भरपूर स्लो चालू आहेत सामने. षटकानंतर धावफलक 34 या धावफलकावर. षटक क्रमांक 14 अनुज टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न करतो. बंटी पेंढारी आतापर्यंत 18 धावसंख्येवर वैयक्तिक योगदान, शांत डोक्यानं खेळतोय, समय सूचकता आहे त्याच्याकडे, विचार विनिमय करतोय, शेवटपर्यंत मला खेळायचं आणि याच उद्देशाने अंपायर सिग्नल आलाय, 22 ही धाव मिळेल. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न करत असताना अनुज शेवटचं षटक हाताळतोय गावदेवी गावठाण संघासाठी. मात्र ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे खालापूर 11 संघाकडून तो खेळ मात्र आतापर्यंत बंटीच्या जोरावर संघाला चांगली साथ मिळाली. 35 रन्स, चेंडू शिल्लक 5, शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर खेळण्यासाठी उभा आहे डाव्या हाताचा फलंदाज. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, व्हॉट अ टायमिंग, अप्रतिम फटका, प्रचंड ताकदीचा वापर आणि आता गोलंदाज अनुजवर चढवलेला हल्ला ऑन साइडला बऱ्यापैकी डाव पुढे सरकला. बॅटिंग टीम खालापूर 11 आता संघ पोहोचला 41. चांगल्या पद्धतीने धावफलकावर वाटचाल करत असताना आपण जरूर पाहतो बॅटिंग टीमला खालापूर 11 पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेत असताना. आज मात्र वातावरण पाहिलं तर पावसाची हजेरी पाहायला मिळाली नाही. शांतपणे सुरळीत सामने झाले, मात्र आता थोडा उशीर होतोय. खेळाडूंना विनंती असेल थोडा फास्ट खेळा. चेंडू शिल्लक 4 आणि धावा 41. पुन्हा एकदा तोच प्रयत्न बीट करत असताना डॉट बॉल. धावफलक पुढील सर्कल टोटल आतापर्यंत योगदान देत असताना गुड कमबॅक, गुड कमबॅक. बंटी पेंढारी कडून नक्कीच प्रयत्न होणार. पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावर. अनुज टोटल धावसंख्या आतापर्यंत पाहिली 41. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी. एकूण धावफलक 41.
अनुज शेवटचं षटक. चला गावदेवी गामठाण खालापूर संघ दोन्ही संघाचे खेळाडू वारंवार सातत्याने आम्ही सूचना देतो, आपण थोडं सिरियसली घ्या. नवीन फलंदाज संजय सोळंकी इक्कू एक दिग्गज स्टार खेळाडू टेनिस क्रिकेट असो, मात्र आज खालापूर संघासाठी नेतृत्व करतो. 4थ्या क्रमांकावर चेंडू शिल्लक 2. अनुज पुढचा चेंडू इकून प्रयत्न जरूर केला, ऑन साइडला फिल्डर तिथे रेडी आणि पकडला हा चेल. गुड कॅच. आणखीन एक धक्का. 3 गडी बाद झालेत. खालापूर संघ ज्या पद्धतीनं बंटीनं पेंढारी खेळत होता, मात्र त्यानंतर थोडासा डाव गडगडलाय. शेवटचा चेंडू असेल बघा. पुढचे जे विजयी संघ त्या क्वालिफाईड टीम्सना विनंती करतो, आपण रेडी राहा. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज सरकलाय. गावदेवी गामठाण फिल्डिंग लावून घ्या आपण. नवीन फलंदाज येणार. आपण पाहतो या शेवटच्या चेंडूवर किती टार्गेट सेट केले जाईल. 41 झालेत. गोलंदाज अनुज. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. बॅकफुटला जाऊन लॉफ केलं, चेंडूला फटका बनवलाय ऑन साइडला आणि हा आलाय दणदणी स्ट्रोक. शेवट गोड करत असताना पूर्वार्धाचा खेळ समाप्त. गावदेवी गामठाणसाठी टार्गेट सेट झाले. टोटल स्कोर कार्ड एकूण धावा दाफलकावरती 47. 47 ऑन बोर्ड. 48 रन्स टू विन. 48 धावा करायचं विजयासाठी. 48 धावा. 48 रन्स टू विन. चला खालापूर संघाला विनंती आहे, फिल्डिंग आपण लावून घ्या. खालापूर संघ 48 धावांचं टार्गेट सेट केलं. चला फिल्डिंग लावा. थोडं जलद गतीने खेळा. विनंती असेल, सूचना असतील. चला लक्ष वेधूया मॅच कडे. गावदेवी गावठाण खालापूर 11 यांच्यामधील लढत आपण पाहतोय. प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आम्ही पाहतोय गोरक्ष पवार, पतंजली षटकारचे फेम या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं वेलकम, सुस्वागतम. चला फलंदाज पाठवा लगेच. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी स्पर्धा पाहतोय आणि आज तालुका नियामध्ये खेळाचा आनंद घेत असताना सर्व आपण पाहतोय. अनुजच्या 13 धावा आले. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. फिल्डिंग टीमला विनंती करतो. चला फिल्डिंग टीम खालापूर क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. विजयासाठी टार्गेट 48. 48 रन्स टू विन. बघा 5 वाजून गेलेत. थोडा फास्ट खेळा. 3 मॅचेस बाकी आहेत.
चला मॅच ऑन करा. विनंती असेल, सूचना असेल. कुणाल 48-48 करायचं. खालापूर 11 गावदेवी गावठाण कुणाल आणि नॉन स्ट्रायकर इनला फलंदाज आपण पाहतोय परेश ठाकूर आणि कुणाल. मॅच ऑन. रायगड एक्सप्रेस खालापूर 11 साठी योगदान देतोय नरेश ठोंबरे. पहिला चेंडू वेगवान बीट होते फलंदाज एक्स्ट्री रक्षक बॅकअप रेडियम आणि पहिल्या चेंडूवर अंपायर्स सिग्नलची वाट आपण पाहतो. अंपायर सिग्नल, अंपायर्स डिक्लेअर यस. एक धाव मिळेल. स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होणार कुणाल. ओव्हर नंबर फर्स्ट सेकंड इनिंग. ओ गुड बॉलिंग. दिशा टप्पा विभिन्नता या चेंडूवर होती आणि नरेश ठोंबरे यासाठी ओळखला जातो. सिंगल आली आणि त्यानंतर हा डॉट बॉल. धावफलक आपण पाहतो एक. बॅटिंग करत असताना परेश कुणाल गावदेवी गावठाणसाठी लक्ष थोडं कठीण मात्र स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे सुद्धा. ओ आक्रमण केलं ऑफ ड्राईव्हचा. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. काय फटका सजवला अप्रतिम. प्रचंड मनगटी ताकदीच्या साहाय्यानं आपण पाहतोय ड्राईव्हच्या मार्फत अफलातून 6. जसा चेंडू आला तसा त्याला ढोपटला आणि हा षटकार. धावफलक 7. शुभम डाकीचं पहिलं षटक होतं ते षटक होतं 13 धावेचं आणि या वेळेला आपण पाहिलं नरेश ठोंबरे हातनोली एक्सप्रेस. काय येऊ शकतो क्रिकेटमध्ये कधी का होईल आता नेम नाहीये. 5 मिनिटं. दोन्ही संघाने विनंती आहे थोडा स्पीडअप आम्हाला हवाय आणि आमचे बॉल बॉय चेंडू आपण अंपायर्सकडे कलेक्ट करा. नरेश सज्ज होणार. पुढचा चेंडू. धावसंख्या 7. 13 होत्या शुभम डाकीच्या षटकामध्ये. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. पुढचा चेंडू. नरेश ठोंबरे समोर उभा आहे कुणाल. लाईन पाहिली. पूल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर समोरून चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. निराश कुणाल. प्रचंड वेग. रायगड एक्सप्रेस प्रचंड प्रतिभाशाली समोर कुणाल सज्ज होणार. एकूण धावफलक 17. नरेश ठोंबरे खालापूर 11 साठी पहिलं षटकार आपण पाहतो 13 धावा होते. शुभम डाकीचं ते षटक. हा चेंडू मागे आदळला. डीप कडे खेळून काय ते पंचांचा इशारा. फटका चांगला. बॅड लक. सिंगल. धावफलक वेगाने पुढे सरकेल. नरेशला पाहतोय आतापर्यंत धावसंख्या एकूण धावा टोटल 8 रन्स. नरेश ठोंबरे. पुढचा चेंडू. कंपॅरिझन केली तर 13 धावा होत्या शुभम डाकीच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. परेश ठाकूर या सिंगल डबल फारसं काही फरक पडणार नाही कारण लक्ष थोडं कठीण. आक्रमण करणं सुरू ठेवणं महत्वाचं असेल. चला बॉल बॉय चेंडू पूर्व.
चला मॅच ऑन करा. बॉलिंग टीम कुणाल आणि परेश कडून चांगल्या खेळाची अपेक्षा. 48 टार्गेट. 9 धावा झाले. 13 धावा होते जेव्हा बॅटिंग केली खालापूर 11 या संघानं. आणि आता समोर गावदेवी गावठाण. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू लाईन थोडी बिघडली. व्हाईट बॉल. धावफलक. एकूण धावसंख्या 10. टार्गेट 48. 10 धावा आहेत. कुणाल आणि परेश थोडा स्पीडअप करा विनंती आहे दोन्ही संघांना. सूचना देतो वारंवार. सायंकाळी 5 नंतर अजूनही हा सामना सोडून 3 मॅचेस कव्हर करणं. बंटी पेडारी जेव्हा खेळला 19 धावा आपण पाहतो. इकून निराश केलं. शेवटच्या षटकामध्ये जो षटकार आला लढण्यासाठी बळ नक्की मिळालं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लॉफ करते. ताकदीचा प्रचंड वापर. नो चान्स. शॉट लाईक दॅट. आणि हा येतोय दणदणीत षटकार. आगेकूच करावी लागेल. इथं सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. कुणाल परेश कडून चांगल्या खेळाची अपेक्षा. कुणाल परेश एक षटकाराच्या मदतीने धावफलक 16. टार्गेट 48. तनय चौदुसरे षटक. तर नक्कीच विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि यातून विजय होणारा संघ त्यांचा सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एकूण धावफलक आपण आतापर्यंत पाहिलं 16. 2 षटकानंतर 16 धावा होत्या. बरोबरी साधल्या बॅटिंग टीम गावदेवी गावठाण संघाने. धावसंख्या 16. पुढचा चेंडू. आदळला. चेंडू मागे ठेवलाय. कुठली तयारी नव्हती. परेश कडून जाऊन दिलं. रेडी नव्हता मात्र पंचांकडे अपील करतोय अंपायर. आपल्या निर्णयावर ठाम आहे. डॉट बॉल. धावसंख्या 16. 3 षटकानंतर आपण पाहिलं 34 धावा होत्या. 2 षटकानंतर 16 होत्या. तसाच प्रवास सूर्य. दोन्ही संघ त्याच सरासरीमध्ये. बॅटच्या मधोमध हा लांब लचक इंटेलिजंट स्ट्रोक. 6 धावा मिळतील. षटकार. परेश ठाकूर ज्युनियर कृष्णा सातपुते ज्याला म्हटलं जातं तो परेश ठाकूर खेळतो स्ट्रायकर एंडला. नक्की त्यांचे वडील श्याम ठाकूर हे सुद्धा एक चांगले समालोचक निवेदक आहेत आणि त्यांचे सुपुत्र परेश ठाकूर विध्वंसकारी विस्फोटक. जेव्हा जेव्हा मैदानावर खेळतो तेव्हा तो आक्रमणासाठी ओळखला जातो आणि तो परेश खेळतो स्ट्रायकर एंडला. पंचांचा इशारा येतो. आतापर्यंत परेशच्या बॅटमधून 2 षटकार आले. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. 22 धावा धावफलकावर. टार्गेट 48 आहेत. 24 ला इव्हेंटची संपूर्ण टीम या स्पर्धेला लीड करते आणि आमचे कॅमेरामन नक्कीच आपण पाहतोय खूप छान पद्धतीने टेलिकास्ट. विवेक आमचे कॅमेरामन अमोल. 24 ला इव्हेंट टीम तनय. ऑन साइडला पुढे सरसावत फेकून दिलाय. सहज सोप्या पद्धतीनं आपल्या नैसर्गिक स्टाईल मध्ये मॅच फिनिश करण्याच्या तयारीमध्ये उतरलाय परेश ठाकूर. 3 षटकार ठोकले आतापर्यंत. रबर बॉल मध्ये सुद्धा त्याची ती दहशत आज गावदेवी गावठाणसाठी पाहायला मिळते. एकूण धावफलक 28. 3 षटकानंतर 34 होत्या जेव्हा खालापूर 11 संघ खेळला. चला वेग वाढवा विनंती असेल. तीन षटकार आले आतापर्यंत आपण पाहतोय. परेश ठाकूर धावसंख्या 28. 48 टार्गेट 48. मॅच ऑन. एकूण धावा 28. 48 टार्गेट. विनिंग कॅल्क्युलेशन 2 षटकानंतर आपण जरूर पाहणार आहोत. मात्र अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. लक्ष द्या मॅच कडे. गोलंदाज तनय. धावसंख्या 28. ओ आक्रमण केलंय. ड्राईव्ह करतो डीप कडे. ओ कठीण होतं मात्र चेंडू अडवलाय. धावा मिळतील नक्कीच. थोन
धावफलक पुढे सरकेल. टोटल संघाची धावसंख्या धावफलकावर 3 षटकानंतर 34 होत्या, 30 झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. चला बॉल बॉय फिल्डर चेंडू अंपायर कडे जरा कलेक्ट करा. सामना अजूनही दोघा संघांना समान समान संधी. काय येऊ शकतो सामना. लक्ष द्या. ओ खराब चेंडू. फायदा मिळेल. जर अशा चुका कराल तर सामना गमवावा लागेल. पंचांचा इशारा. इथे 2 धावा. बोनस 32. 3 षटकानंतर 34 होत्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावा धावफलकावर 32. खालापूरच्या पुढे चाललाय गावदेवी गावठाण. जो संघ जिंकेल तो विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाविरुद्ध त्यांना खेळावं लागेल. परेश ठाकूरचा झंझावत. तर नक्कीच विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला चला विनोद स्पोर्ट्स. यस त्यांचे ऑदर मेंबर येणार आहेत. SRK येणार आहेत टॉस साठी. यस एकूण धावफलक. तिसरा षटक आपण पाहतोय. 3 षटकानंतर 34 होत्या. मात्र अजूनही तिसरा षटक नाहीये. मात्र इथे जर आपण कंपॅरिझन केले तर गावदेवी गावठाण संघ हा प्रवाह चांगल्या पद्धतीने करतो. 2 षटकं संपलीत आणि 34 धावा. 3 षटकानंतर 34 होत्या आणि इथे 2 षटकानंतर 34. 12 बॉल कॅल्क्युलेशन. 12 चेंडू आणि 14 धावेची गरज. चला सामना सुरू करा. 12 चेंडू 14 धावा. बारा चेंडू 14 धावेची गरज. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज आलाय अजय. खालापूरसाठी ज्यांनी क्रिकेट दाखवलं तो अजय महाराज गेम. पहिला चेंडू लॉफ करतोय. मात्र सहज सोप्या पद्धतीने इथे आक्रमण होते. पंच जरूर आम्हाला कळवतील. मैदानाचे काही नियम आहेत आणि पंचांना सर्व माहिती आहेत. धाव घेण्याची तयारी नक्कीच आहे तिथे. नक्कीच आपण पाहतोय प्रयत्न होत असताना. झाडाला लागून जर डिक्लेअर मध्ये गेली तर वंडी. झाडाला लागून आतमध्ये असेल तर धावा काउंट केल्या जातील. झाडाला लागून चौकार गेला तर चौकार, षटकार गेला तर षटकार, वंडीमध्ये आला तर वंडी. यस तर नक्कीच अजय. नेक्स्ट बॉल. धावसंख्या 35. 35. नरेश ठोंबरेचा 9 धावा. तनयीनं 25 दिला. तो महागडा राहिला. इथून सामना जिंकायचा असेल तर खालापूर 11 संघाला कमबॅक करणं महत्वाचं आहे. खोदून काढल्या परेशनं. काय फटका सजवला. स्ट्रेट हिट. मात्र क्षेत्ररक्षक रेडी. ही विकेट हवी होती. तर विकेट हवी होती आणि आता आपण पाहतोय हा धक्का मिळाला. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 10 चेंडू 13 धावेची गरज. 10 बॉल 13. लक्ष द्या सामन्याकडे. 10 मध्ये 13 ची गरज आहे. एकूण धावफलक पाहतो. टोटल आतापर्यंत 35 रन्स. 48 टार्गेट. चला मॅच ऑन ठेवा. 10 बॉल 13. चैतन्य आलाय. आणखीन एक आक्रमक फलंदाज. जो संघ जिंकेल तो विनोद स्पोर्ट्स गावठाण विरुद्ध 2 हात करेल आणि तो सुद्धा सामना 3 षटकांचा असेल. आज I11 पनवेलनं 2 सामने जिंकलेत. श्रेया स्पोर्ट्स वडगर संघ आज जिंकला. श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि त्यानंतर विनोद स्पोर्ट्स गावठाण हा एक संघ आपण पाहतोय. आज चांगल्या लढतीचा आनंद सर्वांना पाहायला मिळाला. 10 मध्ये 13. फलंदाज चैतन्य. आक्रमण करण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल. धाव घेण्याची तयारी. 9 चेंडू 12 धावेची गरज. कुणाल स्टॅकरेंडला षटक क्रमांक 3 सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल
तर विकेट डॉट बॉल. मॅच मध्ये खालापूर 11 संघाला कमबॅक करून देतील आदर्श ट्रॉफी. आपण पाहतो किंजल ट्रॉफीची रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 70 स्पोर्ट्स 24 लाईव्ह इव्हेंट्स यांचं सहकार्य या स्पर्धेला. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावा 36. विनिंग कॅल्क्युलेशन अजय मराजगे. पुढचा चेंडू. हो, प्रचंड वेग होता, प्रचंड वेग. एक धाव घेण्यासाठी प्रयत्न. टार्गेट आपण पाहतो 48. विनिंग कॅल्क्युलेशन कडे लक्ष वेधलं. 8 चेंडू 11 धावा. काय येऊ शकतो 8 मध्ये 11. सामना सुरू ठेवायचा, सामना थांबता कामा नये. सातत्याने विनंती असेल ना दोन्ही संघानं. 8 मध्ये 11. अजय मराजगे खालापूर 11 साठी पहिल्या फेरीतील अंतिम सामने. अजूनही 3 मॅचेस. या सामन्यानंतर आपण पाहणार आहोत आज तालुका निया ग्रुप मध्ये एक संघ क्वालिफाय होणार. हा चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅड लक. चांगला फटका होता, मात्र इथे आपण पाहिलं चैतन्य नकार देत असताना 2 धावा नक्कीच मिळते. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली. टार्गेट 48. एकूण धावा 39. 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. सामना अजूनही गेला नाहीये. 7 बॉल 9. एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल गावदेवी गावठाण संघाला. मात्र विकेट डॉट बॉल. 7 मध्ये 9. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. लॉंग रनअप अजय मराजगे. पुढचा चेंडू समोर चैतन्य. 7 चेंडू 9 धावा. मागे ठेवला चेंडू. थोडासा आपण पाहतोय शॉर्ट बॉल. लाईन बरकटली. अशा चुका रोखाव्या लागतील. 7 मध्ये 9 होतं ते समीकरण 7-8 चं बनलं. हे छोटे छोटे क्षण महत्वाचे असतात. या छोट्या छोट्या धावा खूप काही बलकटी मिळून देतील. आता गावदेवी गावठाण संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना परेश ठाकूरचे 3 षटकार. वाढली खेळी पाहिली. कुणाल शांत डोक्याने खेळतोय. आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 7 मध्ये 8 ची गरज. हा चेंडू चांगला होता. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्या 2 धावेसाठी प्रयत्न नक्कीच होईल. पंचांचा इशारा येतो. अंपायर सिग्नल आपण पाहतो रनअप अडतला आणि हा नो बॉल. फ्री हिट सुद्धा असेल. 3 धावा मिळतील. सामना सोपा होईल. आता 7 चेंडू आणि 5 धावेची गरज. 7 चेंडू 5 धावा. विनोद स्पोर्ट्स गावठाणची संगणक येऊन थांबा. आपण विनोद स्पोर्ट्स गावठाण. लक्ष विद्या मॅच कडे. 7 चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना सोपा झाला. अजय मराजगे लॉंग रनअप. एक चुकी मॅच मध्ये काय करू शकते. गावदेवी गावठाणसाठी सामना सोपा होत चाललाय. ऑन साइडला ट्राय करतो. सिंगलला मॅच मध्ये पकड निर्माण केले. 44 झालेत. 48 टार्गेट आहेत. आता 6 चेंडू. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. खालापूर 11 आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. उद्या 40+ लॉट्स आणि उद्या पहिला सामना हा 9:30 वाजता सुरू होईल. आणि उद्या काही चेंजेस असतील ते आम्ही जरूर माहिती देऊ. आणि 4 धावांची गरज. गावदेवी गावठाण विनोद स्पोर्ट्स या अगोदरचा सामना आपण जरूर पाहिला. चला लक्ष विद्या मॅच कडे.
बॉलर नेम ऋतिकला आपण पाहतोय. चला जबाबदारी त्याच्यावर 6 मध्ये 4 करायचे. 6 फटक्याचं काम आहे, मात्र इथे प्रचंड मेहनत करावी लागेल. डॉट बॉल विकेट. 6-4 बॅटिंग लाईनअप गावदेवी गावठाणकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. सामना शेवटपर्यंत रंगणार का? आज आपण पाहिलं रबर बॉल क्रिकेट तालुका स्तरीय संघ पाहिलं. ओ मॅच फिनिश. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय परेश ठाकूर. एक विध्वंस कार्य सहज ठोकतो. चला टॉस साठी गावदेवी गावठाण कॅप्टन परेश ठाकूर प्लेयर ऑफ द मॅच. चला टॉस साठी सुद्धा लवकर या. चला मॅच सुरू करायचे. टॉस साठी या. तर नक्कीच गावदेवी गावठाण संघ या टॉस साठी. चला 3 मॅचेस कव्हर करायचे. टॉस आपण करतो. गावदेवी गावठाण आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण 36 काढलं होतं. 37 काढल्यात तर बाळ मिळेल. चला मॅच ऑन होईल. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि गावदेवी गावठाण 3